हित जो असे जागता, आपुलिय हित जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगकाना आपुलिय हित जो असे जागता, आपुलिय हित जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये देवा इतकंच महत्व जर कुणाला दिलंय तर ते संतांना दिलंय। देव आणि संत या दोघांमध्ये आपल्याला फरकच करायला नाही सांगितला। देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्ताला जरी ते माणसासारखे दिसत असले तरी असताना मात्र ते देव आहेत। आणि त्याचं कारण असं आहे की देव ज्या ज्या वेळी अवताराला आला तो एका विशिष्ट कामासाठी आला। तर कोणत्या कामासाठी आला? धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। देवानं काय सांगितलं की बाबा मी माझ्या भक्तांना अडचणीत येऊ देणार नाही। माझे भक्त जेव्हा हतबल होतील, संघर्ष करायला असमर्थ ठरतील, तेव्हा काळजी करायची नाही, मी स्वतः रणांगणात उतरल, मी स्वतः अवताराला येईल। आणि म्हणून तुम्ही बघा, रावणासारखा दैत्य माजला, भगवान श्री रामचंद्र प्रभू अवताराला आले। कंसासारखा दैत्य माजला, गोपाल कृष्ण अवताराला आले। अब्दुल्लासारखा दैत्य माजला, छत्रपती शिवाजी महाराज अवताराला आले। ही शृंखला परंपरेने 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 चालत आली। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।
साधू संतांचं, भगवत भक्तांचं, धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. आणि संत महापुरुष सुद्धा त्यांना विचारलं, बाबा तुम्ही कशाला अवतार घेतात? तर ते सुद्धा म्हणे, आम्ही सुद्धा धर्माचं पालन करायलाच अवतार घेतो. धर्माचे पालन करणे धर्माचे पालन करणे धर्माचा वयाकार साधू होता त्या उतरणे साधू होता त्या उतरणे साधू होता त्या उतरणे साधू होता त्या उतरणे साधू होता त्या उतरणे. धर्म रक्षा वया कारणे साधू होता ती अवतीर्णे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. साधू संतांनी सुद्धा आपल्या जीवनात जर काय केलं तर धर्माचंच रक्षण करण्याचं काम केलंय. आणि त्यामुळं माझ्या मायबापांनो, आपल्याकडे देव आणि संत यांच्यामध्ये भेद केला जात नाही. देवा इतकंच महत्व संतांना दिलं जातं. आणि संतांनी जे जे सांगितलं ते आपण शिरसावंद्य मानलं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नवे नवे समजता हिंदुस्थानात मला काय वाटतं यापेक्षा संतांना काय वाटतं याला जास्त महत्व आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण संतांनी सांगितल्या म्हणूनच करतो. मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. साधू संत माय बापांनी तुमच्या आमच्या समोर जे मांडलंय त्याच्यावर आपण विश्वास ठेवला. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणजे आपण साधू संतांच्या वचनांवर विश्वास ठेवला. आणि साधू संत मायबाप सुद्धा काय म्हटले, बाबा आम्ही पण आलं पोटात म्हणून काढलं वटातून, असा काही प्रकार नाही. आम्ही जे बोलतोय अनुभव आले अंगा, ते या जगा देतसे तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. म्हणजे साधू संत मायबापांचं जे बोलणं आहे ते अनुभवाचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलंय, त्यांनी त्याच्याशी संघर्ष जीवनाशी केलाय. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी गेले नाही बहुमत. आम्ही स्वतः भोगलं, अनुभवलं आणि मग ते जगापुढे मांडण्याचं काम केलं. आणि आपल्या बाकी बघा, नुसतं परमार्थातच नाही, व्यवहारात सुद्धा किंमत कशाला आहे? अनुभवालाच आहे ना. दादा आज शेतात बियाणं टाकायचं म्हटलं, आपण काय म्हणतो? अनुभवी कंपनीचं टाकू. गाडी घ्यायची म्हटली, कोणत्या? ब्रँडेड कंपनीची घेऊ. मोबाईल घ्यायचा म्हटला, ब्रँडेड कंपनीचा घेऊ. डॉक्टरकडे जायचं म्हटलं तरी अनुभवी डॉक्टरकडे जातो आपण. गावात जुने डॉक्टर असतात, बोर्ड पार सडलेले राहतात, पण लोक त्यांच्याकडेच जातात. नवीन पोरं लय भारी भारी बोर्ड लावतात, पण लोक म्हणतात नवीन आहे, त्याचं इंजेक्शन टोचत आहे, त्याला सुई देता येत नाही म्हणतात. बरोबर आहे का नाही? असं म्हणतात. आमचा एक मित्र आजारी पडला, गेला डॉक्टरकडे. डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर मला तपासावा, त्रास होते. डॉक्टरनी त्याला तपासला. डॉक्टर म्हटले, बघा आजच ऑपरेशन करावं लागेल तर तुम्ही जागाल, नाही तर तुमचा भरोसा नाही. आजच ऑपरेशन करावं लागेल. त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं. डॉक्टर कपडे बदलण्यासाठी गेले बाजूला. कपडे वगैरे बदलून येईपर्यंत पाहता तर टरारून घाम फुटला. बरं, ऑपरेशन थिएटर मध्ये एसी चालू, वातानुकूलित सगळं वातावरण, पण घाम फुटला, लटलट कापायला लागला, अंगावर काटा आला. डॉक्टरांनी त्याला विचारलं, अरे एवढं का घाबरला? एसी चालू आहे, घाम आला तुला? म्हटलं, डॉक्टर खरं सांगू का, लहानपणापासून देवानं आरोग्य खूप चांगलं दिलं. अनिल महाराज कधी इंजेक्शन माहित नाही, सलाईन माहित नाही, गोळी माहित नाही, औषध माहित नाही, डॉक्टरकडे जायची वेळच नाही आली. देवानं इतकं चांगलं आरोग्य दिलं. पहिल्यांदा आजारी पडलो, तुमच्याकडे आलो, तुम्ही इंजेक्शन नाही, गोळी नाही, MRI नाही, एक्सरे नाही, सलाईन नाही, डायरेक्ट ऑपरेशन आहे. माझ्या आयुष्यात माझ्यावर पहिल्यांदा ऑपरेशन होतंय आणि त्यामुळे मी एवढा घाबरलो. ते डॉक्टर म्हटले, अरे काय येडा आहे रे तू, त्याच्यात काय एवढं घाबरायचं? मी पण माझ्या आयुष्यातील आज पहिलंच ऑपरेशन करणार आहे, मी कुठं घाबरले? ते जे घाबरलेलं होतं ते दरवाजे तोडून बाहेर हो.
राकेश भाऊ 120च्या स्पीडने घरी दे का? डॉक्टरला अनुभव नाहीये. आपल्या समाज साधे एखाद्याला म्हटलं ना जाता का डॉक्टरकडे, द्या दाखवता का, ते म्हातारी बाई सुद्धा म्हणते चांगलं आहे का, पण आता डॉक्टर वाईट राहतो का? डॉक्टर झाला म्हणजे चांगलाच राहतो ना. पण तसं म्हणण्यामागे एक हेतू राहतो की अनुभव आहे का त्याने, किती पेशंट हाताळले आतापर्यंत. आपली बघा ना परंपरा किती म्हणजे कालाची नाही ना. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्ष, कुठून परंपरा आली आणि शेवट ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानदेवा सार सोजविले. आणि म्हणून ते परंपरेने आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनी साधू संत वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. वेद मार्गाने जे आमचे सगळे पूर्वज परंपरेने चालत 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 गेले, तो मार्ग आम्ही पुढे घेऊन चाललोय. तो पण अनुभव तो आमच्या आयुष्यामध्ये उतरवतोय आणि मग पुढे पुढे जातोय. आणि म्हणून साधू संतांनी आपल्या लोकांना खुश करण्यापेक्षा लोकांना खरं सांगण्यावर जास्त भर दिला. खरं वास्तविक माणसाचा स्वभाव असा आहे, लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. माणसाचा एक स्वभाव असा आहे की त्याला खोटं आवडतंय, खरं त्याला पटत नाही. पण साधू संत, आणि बघा तुम्ही आज 2024 मध्ये समाजमानाचं निरीक्षण करा. प्रत्येक जण समोरच्याला हरभऱ्याच्या झाडावरच चढवायला तयार हो. निमित्त लागतं फक्त पुढच्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं. निमित्त सापडलं ना, वाढदिवस आहे, कळालं कोणाकडून तरी आज त्यांचा वाढदिवस आहे, लगेच फोन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हॉट्सअपला जर कोणी टाकलं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लगेच खाली सुरू होतं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक मध्येच आलं ग्रुपवर, त्यांनी लिहून टाकलं भावपूर्ण श्रद्धांजली. खालचे लगेच सुरू झाले भावपूर्ण श्रद्धांजली, तर भावपूर्ण श्रद्धांजली, लगेच खाली भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा कोणतरी आला, अहो नाही म्हणे मिळाला नाही, वाढदिवस आहे, पुन्हा हॅपी बर्थडे. म्हणजे एकंदरीत काय नाही, आम्हाला आज उत्सव करायचा आहे, आम्हाला एक निमित्त पाहिजे, आम्हाला समोरच्याला खुश करायचं. सायकल घेतली मुलानं, बाळाला सायकल घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. बायकोचा वाढदिवस आहे, वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. घर बांधलं, वास्तुशांती निमित्त हार्दिक शुभेच्छा. म्हणजे प्रत्येक पावला पावलावर तुम्हाला खुश करणारी माणसं तुम्हाला भेटतील. पण जगाच्या पाठीवर एकमेव संत आहे ज्यांनी भेटलेल्या माणसाला वाढदिवसाची शुभेच्छा दिली नाही, भेटलेल्या माणसाला लग्नाच्या वाढदिवसाची शुभेच्छा दिली नाही, भेटलेल्या माणसाला घर बांधलं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन केलं नाही. भेटलेल्या माणसाला काय म्हटले माहितीये, ऐ घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे. काय प्रामाणिकपणा आहे राव. त्या भेटलेल्या माणसाला काय म्हटले, घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. त्याला सांगितलं देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. अहो काय वाटलं असेल, लोक इथं शुभेच्छा द्यायला लागले आम्हाला आणि तुम्ही आम्हाला येऊन सांगा घडी घडी काळ. पण ते तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी. अहो जगाच्या पाठीवर मृत्यूची आठवण करून देणारे संत सोडून कोण आहे मला सांगा बरं. कोणत्या लग्नात तुम्हाला मृत्यूची आठवण करून दिली आजपर्यंत?
कोणत्या बाकीच्या कार्यक्रमांमध्ये आठवण करून दिली? कोणत्या सभेत तुम्हाला मृत्यूची आठवण करून दिली? एकमेव हे धर्म मंडप आहे हा, ज्याच्यात तुम्हाला पहिल्यांदा जर आठवण कशाची करून दिली तर मृत्यूची आठवण करून दिली की बाबा प्रत्येक जण मारायला लागलाय. दादा दुर्दैव आहे, सगळ्या गोष्टी ध्यानात राहतात हो. कोणाला किती पैसे दिलेले, किती रिटर्न घ्यायचे, कोण 2 वर्षापूर्वी काय बोलला होता त्याला काय उत्तर द्यायचंय, कोणाला कधी काय कर्तृत्व करून दाखवायचंय, 3 महिन्यांनी काय स्टेटस ठेवायचंय, सगळं ध्यानात हो. पण नेमका माणूस जो महत्वाचा मुद्दा आहे तोच विसरून जातो, मृत्यू विसरून जातो. मरणाची कारे नाही तुला आठवण राहत नाही मरणाची? काय नाही आठवण? का बरं आठवण राहत नाही बाबा? मी सोलापूरला होतो कीर्तनाला, जीव तोडून कीर्तनात सांगत होतो की म्हटलं तुम्ही धुंदीत मस्तीत राहू नका. शेवटी एक वाक्य लक्षात ठेवा म्हटलं, या गावातल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मारावंच लागणार. आणि मी जसंच म्हणालो या गावातल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मारावंच लागणार आहे, माझ्यासमोर बसलेले 65 वर्षांचे आजोबा खदा हसायला लागले. त्यांना बोलता आनंद झाला. मला प्रश्न पडला, लोक अंतर्मुख झाली, विचारात पडली, राव हे बरोबर सांगताय, मारावं लागणार आहे, आपण विसरलो होतो, आणि आजोबा का हसताय? म्हणून मी त्यांना विचारलं, म्हटलं आजोबा तुम्ही का हसताय? ते मला म्हटले तुम्हीच आत्ता म्हटले ना या गावातल्या प्रत्येक माणसाला मारावं लागणार आहे. म्हटलं हा, त्यामुळेच हसतोय मी. म्हटलं का? त्यांनी हसत मला उत्तर दिलं, मी ह्या गावातला नाही म्हटले, शेजारच्या गावातला आहे. माय बापांनो, त्या आजोबाचं जसं आपल्याला हसू येत आहे ना तसं हसू तुमचं आमचं सगळ्यांचं झालंय हो. बरेचसे संघर्ष थांबतील, फक्त मृत्यूची आठवण व्हावी. खूप सारे संघर्ष, सगळे भांडणं तंट मिटतील हो, सगळ्या समस्या सॉल्व्ह होतील हो. भावाभावांचे भांडणं, बाप लेकाचे भांडणं, आजोबा नातवाचे भांडणं, मित्रांचे भांडणं, बऱ्याचशा संघर्षांना फुल स्टॉप लागल. फक्त मृत्यू लक्षात आलं म्हणजे मृत्यू जर ध्यानात राहिला ना तर माणूस आहे ना सुखात माजत नाही, आणि मृत्यू ध्यानात राहिला ना माणूस दुःखात खचत नाही. तुम्ही बघा, ज्याला ज्याला मृत्यूची आठवण आहे, किती प्रॉपर्टी येऊ द्या, पैसा येऊ द्या, प्रतिष्ठा येऊ द्या, त्याला माहित राहतं बाबा देह हे काळाचे, धन कुबेराचे, हे ते मनुष्याचे काय आहे. ते स्थिर राहत, हुरळून जात नाही. आणि काही माणसं दुःखी असतात, शरीर साथ देत नाही, कर्जबाजारी असतात, मग त्यांना कधी कधी असं वाटतं आत्महत्या करावी का. पण त्यांनी सुद्धा जर विचार केला की अरे आपण परिस्थितीशी झगडतोय ना, एक ना एक दिवस शरीर सोडायचंच आहे, आज खचून काय होणार, त्याला खचणार नाही तो, त्याला सुद्धा एक धीर भेटेल. म्हणून ज्याला सुखात माजायचं नाही, ज्याला दुःखात खाचायचं नाही, त्याने मृत्यूची आठवण ठेवायची. मी वारंवार सांगतोय अनिल महाराज की नाही एखाद्याच्या लग्नाला जाता आलं काय हरकत नाही ना. आता लग्न वेळेत लागे ना, इकडं लागतंय का वेळेत लग्न, आपल्याला त्याच्यावर काम करावं लागणार आहे, लय काम करावं लागणार आहे. 2-2 तास लग्न लेट लागतंय हो का? असं वेळेत लग्न लागली पाहिजे पुढच्या काळामध्ये. तर नाही लग्नाला पोहोचता आलं एखाद्या काय हरकत नाही, एखाद्याच्या वास्तुशांतीला नाही जाता आलं हरकत नाही, एखाद्याच्या वाढदिवसाला नाही पोहोचता आलं हरकत नाही. पण मायबापांनो, अंत्यविधीला जायचं कधीच चुकवायचं नाही. अंत्यविधीला गेलं ना की तिथं वास्तव अंतिम सत्य आहे ना जे जीवनातलं, की मंजिल तो तेरी यही थी, बस उम्र बीत गई यहाँ आते आते, क्या मिला तुझे दुनिया से, गाँव वालों ने ही जला दिया तुझे जाते जाते. हे वास्तव तुम्हाला स्मशानभूमी सोडून दुसरीकडे कुठंच बघायला भेटत नाही. आणि दुर्दैव असं आहे, लग्नाला तरुण जोडपे, वाढदिवसाला तरुण जोडपे, वास्तुशांतीला तरुण जोडपे, गावातल्या एखादं मेलं का म्हातारे माणसं देतात वाटा लावायला काढून. ते म्हातारे माणसं बसलेले असतात स्मशानात. तरुणांनी गेलं पाहिजे. कोणत्या तरुणांनी? जे गाडीवर लिहितात ना मागच्या बाजूनी, नाडला की तो अडला, भाऊशी वाकडं, स्मशानात लाकडं.
हे जे हार्मोनचा जोर ज्यांचा वाढलाय त्या पोरांना पाठवलं पाहिजे की अरे बापरे हे काय आहे? आणि ते अंत्यविधीचं ठिकाण पण आहे ना असं गावाच्या बाहेर हो, लांब आहे लई. बघा तुम्ही पूर्वीपासून आपल्या गावांची रचना अशी आहे, मंदिर गावात आहे, शाळा गावात आहे, व्यायामशाळा गावात आहे, आणि अंत्यविधीचं ठिकाण गावाच्या बाहेर आहे. लोकांचं लक्षच जात नाही तिकडं. ते जरा गावातलं एखादं देऊळ कमी केलं पाहिजे आणि चौकात आणलं पाहिजे स्मशान. म्हणजे असं चौकातून जाताना आहे ना सकाळी सकाळी जे चहा प्यानारी माणसं उभी राहतात ना ती नाही दिसली पाहिजे. हे बघा काल जो भाई होता तो आज जळतोय, काल जो डॉन होता लय गुन्हेगारी थांबल. आता या घरातला एक पोरगा पोलीस मध्ये, पोलिसांचं लय काम हलकं होईल. फक्त तुम्हाला सांगतो की एक ना एक दिवस हे जग सोडून जायचंय. ही जाणीव करून दिली पाहिजे माणसाला, आणि ती जाणीव जर कोणी करून दिली तर ती आमच्या वारकरी संप्रदायाने नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. श्रीराम. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आणि मायबाप माणसाचा सगळा जो खाटाटोप चालतो तो एक तर देहासाठी चालतो नाही तर धनासाठी चालतोय. एक तर शरीराचे चोचले पुरवत राहतो किंवा मग संपत्तीचा विस्तार करतो. महाराज म्हणतात देह हे काळाचे धन कुबेर. चांगली चांगली माणसं हो, नंतर नंतर जसं जसं जीर्ण. मी खरं सांगू का तुम्हाला, वर्षातून एकदा माणूस आजारी पडला पाहिजे, नीट होतो. मी 2-4 दिवस आजारी आहे ना लेवलला येतो माणूस. जरा लय छाती ताणीत चालत नाही माणूस. त्याला कळतं की यार आपण काहीतरी भ्रमात आहे राव. वृक्षाचेही पान हलेजाची सत्ता राहिली अहंता मग. तुम्ही आम्ही आहे कोण हो, काय आमचं अस्तित्व आहे? हे आज भारीतले साऊंड लावले, सगळ्या गोष्टी केल्या, पण देवानं जर ठरवलं ना नाही तुला बोलू द्यायचं, नाही बोलू शकत तुम्ही महाराज. त्याच्या सत्तेने चालतंय. आपल्याला वाटतंय मी कीर्तन करतो, आपल्याला वाटतंय मी ऐकतोय, आपल्याला वाटतंय मी पराक्रम करतोय, मी निवडून येतोय, मी पराभूत होतोय. सगळाच भ्रम आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले. जो जगात ते पाळीत आहो, नियंत्रणच त्याच्याकडे आहे सगळं. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. उगीच अहंकार करतो राव आपण. जेव्हा ताप येतो ना अंगात 102 आणि दिसायला सुरुवात होतात काय हे काय लट 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 अंग कापायला लागतं. मग कळतं की अस्तित्व काय आमचं, काय आमच्या हातात आहे. बाथरूम मध्ये नाही जात येत चालत. आणि साधू संतांनी ती जाणीव करून देण्यामागे हेतू हा होता की तुम्ही ज्याच्या मागे पळायला लागले ते देह काळाचा आहे, तुमचा नाहीये. हे दंड थोपटणारे परवा दोघा भावांचे भांडणं झाले. रागाच्या भरात बारका म्हटला दुपारपर्यंत कापून टाकतो. कापूनला जरा जोर लावला, पडलं ना जागेवर. तेच ते मोठ्यानेच उचललं, गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हटले लेट झाले, तुम्ही थोडं आधी यायला पाहिजे होतं. गेलं म्हणे ते. संध्याकाळपर्यंत कापून टाकेल मानणारा. सगळ्यांची गमेंट करावी पण शरीराची गमेंट नको. याच्या गमेंटीवर तर काय नाही महाराज. आणि त्याची जास्त खुमखुमी राहते. माता भगिनींनो तुम्हाला सुद्धा सांगतो, परिवारात जितकं आपण जुळवून घेऊ सदस्यांसोबत, इतर सदस्यांसोबत, हे आपल्या हिंदू धर्मामध्ये जी पारिवारिक रचना परदेशामध्ये नाहीये बघा. विवाह संस्था जास्त नाही चालत. लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार जास्त आहे तिकडं, की जोपर्यंत वाटेल तोपर्यंत सोबत राहायचं, नंतर जायचं. पण त्या लोकांना म्हातारपणामध्ये ना
कोण जवळपास राहत नाही, खितपत पडतात. पण आपला हिंदू धर्म इतका श्रेष्ठ आहे, आपली संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचे विधी व्हावेत म्हणून एक पारिवारिक रचना आहे की एक 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 सदस्य आपण जोडत जातो. आणि परिवारातल्या सदस्यांसोबत जर आपण नाही प्रेमानं वागलो योग्य वयात तर नंतरचा काळ अवघड आहे. तुम्ही जेव्हा शरीर चांगले, हात चांगले, पाय चांगले, तेव्हा परिवारातल्या पुढच्या सदस्यांसोबत प्रेमानं वागा. आपलं चुकतं काय माहितीये का, म्हातारं झाल्यावर आपल्याला माया येते. मायाच ना अनिलराव. म्हातारं झाल्यावर आपलं प्रेम उफाळून येतंय. आणि तारुण्यात सासवानला सुद्धा माझं सांगणं आहे, सुनांशी नीट वागा. कधी नीट वागा, तुम्ही जेव्हा करत्या धरत्या चांगल्या, हातपाय दडदाकडे, तिच्या बरोबरीने आती काढतात. आतीच ना, कांद्याच्या आतीच ना. सुनबाईच्या बरोबरीने जेव्हा आती काढता ना तेव्हा तिच्यावर प्रेम करा. तुमचं चुकतं कुठं, तुम्ही बाकीच्यांना लय जीव लावता, सुनबाईला थोडस जरा धारेवर धरताय. आणि नंतर जेव्हा तुम्ही खाटावर पाडणार आहे तेव्हा कोण शेवट करणार आहे आपला, कोण करणार आहे? अहो नाही, बाकीचे पाहुणे रावळे 5 वाला पार्ले घेऊन येतात फक्त. लय जीव असला तर नारळाचं पाणी, संपला खेळ. अर्धा तास बसणार, लेक्चर देणार, चालले घरात राहिली कोण? सुनबाईच असे खांदे धरीती नानीचे, टॉयलेट मध्ये नेऊन बसवावंच लागतं. पण खांदे धरल्यावर तिला सगळा भूतकाळ आठवतो का आता खाटावर पडली म्हणून गोगलगाय झाली. माझं लग्न झाल्या काय जोर होता अंगात. माझ्या नवऱ्याला किती वेळा मला मारायला लावलं. माझा सासरा बाई करायचा, मला दिवसातून 3दा चहा बनवायला लावायचा. सासऱ्याला सांगितलं तिच्याशी तुम्ही बोलायचं नाही. दिरांना सांगितलं ती चांगली नाही, तिला वहिनी करायचं नाही. माझी माहेरची परिस्थिती नाजूक होती तर माझ्या माहेरच्या लोकांना भिकारडे म्हणायची. आणि ते सगळं आठवलं होती. हळूहळू नाही नेत ना आणीला मग टॉयलेटमध्ये, फरफटीतच नेते होते, चला ना. आणि मग तुमच्या आमच्यासारखा माणूस असला तिथं मुक्कामी का आपण म्हणतो राव या घरात नानीवर लय अन्याय होतोय. अजिबात नानीवर अन्याय होत नाही. नानीचा भूतकाळ लय वाईट आहे, तो काय आपण हे म्हणजे वास्तविकता आहे हो. एका सहाय्य करू. अहो आयुष्य आहे ही एक साखळी आहे. आपण जे पेरणार आहे ते पुढे उगवणार आहे. आज जर आपण प्रेम पेरून ठेवलं ना योग्य वयात तर ते पुढच्या काळात उगवतं. महाराज उगवतं म्हणजे उगवतं. सगळ्यांनाच का बरं दुःख नाही म्हातारपणात. हे आज काकांचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम भव्य करायचं ठरवलं. शेत महाराज त्यांनी तशी ठेवली, लेवल केली, रस्ते फुटलेले होते, रस्ते केले. का हो बापावर एवढं प्रेम? त्या बापानं पेरलं ना, प्रेम पेरलं ना त्या परिवारामध्ये. 80+ वय होतं पण एक घराला जी आपुलकी आहे त्यांच्याबद्दल, त्याच्या मागं कारण काय? त्यांच्या गमेंडीवर पुढच्या पिढीला आहे ना धाकात नका ठेवू. प्रेमाने त्यांना काय कव्हर करता येईल घरातल्या सदस्यांना, मग सून असू द्या, मुलगी असू द्या, मुलगा असू द्या, प्रेमाने घ्या. शेवट आपला ते करणार आहे, खांदे ते देणार आहे. त्याच्यामुळे शरीराची जास्त आपल्याला गमेंड नको. धन कुबेराचे, धन तरी कोण सोबत घेऊन गेलाय आजपर्यंत? मला ते हिटलर म्हणाले होते. हिटलर जगत जे ते नाही का, बराच भाग त्यांनी काबीज केला, जिंकले, फार मोठा संघर्ष केला, कितीतरी माणसं कापली. आणि शेवट जेव्हा अंत समय त्यांचा जवळ आला तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटले, पोरांनो माझी जेव्हा अंत्यविधी निघेल तेव्हा माझ्या हाते ना असे मोकळे ठेवा राव म्हटले, असे बाहेर. म्हटलं का बरं भाऊ? या हातांनी जग काबीज केलं, जगाला हात दाखवायचे का पराक्रमी हाते बहिले? नाही रे म्हटले बाबा, पराक्रमी हात नाही. मला आज कळलंय या हात मोकळे का ठेवा, जगाला कळू द्या की जग जिंकण्याचं स्वप्न पाहणारा हिटलर, बहुतांशी जग ज्याने काबीज सुद्धा केलं, तो हिटलर शेवटी मात्र रिकाम्या हाताने गेला, हे जगाला दाखवा म्हटला. रावण कवडी नाही सोबत गेले. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. आणि आज कशासाठी? अहो इतका माणूस सुखी होईल, इतका समाधानी होईल फक्त महाराजांचे अभंग कळावे. निर्वाहा पुरते
अन्न आच्छादन, अरे निर्वाहापुरतं घ्या रे. हिंदी है, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी न भूखा रहूं और साधू भूखा न जाए. अहो फार कमी गरजा आहे हो माणसाच्या, फार कमी गरजा आहे. त्याने वाढवून ठेवलाय कारण नसताना, आणि त्याच्याने होऊ काय राहिलं माहितीये का, त्याची वडाताण होऊ राहिलो. जे काम त्याचं 20,000 रुपयाच्या फोन मध्ये होणार होतं ना, ते त्याने कर्ज काढून 2 लाखाचा मोबाईल घेतला. जे काम त्याचं 10 लाखाच्या गाडीत होणार होतं ना, ते त्याने कर्ज काढून 50 लाखाची गाडी घेतली. जो फ्लॅट त्याला 20 लाखात भेटत होता ना, त्याने कर्ज काढून जास्त उठाठेव करून तो 50 लाखाचा केलाय. त्याच्या उत्पन्नाच्या मानानं त्याची देणेदारी वाढली आणि सगळी हाव या हव्यासापोटी आज माणूस दुःखी झालाय हो. फार नियंत्रित, स्वतःवर एक नियंत्रण असावं, स्वतःलाच बंधनं घातली पाहिजे. माझं उत्पन्न एवढं आहे. जुनी लोक राकेश भाऊ ओल्ड इज गोल्ड होतं, बरोबर प्लॅनिंग असायचं. मला 20,000 पगार आहे ना, मी कोणती गाडी वापरली पाहिजे, मला 20,000 पगार आहे ना, मी किती रुपयाचं घर घेतलं पाहिजे, मला 20,000 पगार आहे ना, मी कोणता फोन घ्या. हे प्लॅनिंगच राहिलं नाही नव्या पिढीकडं. एक तर बँका तुम्हाला लुटायला बसल्याय. आधार कार्ड पॅन कार्ड घ्या लोन, आधार कार्ड पॅन कार्ड घ्या लोन, आधार कार्ड पॅन कार्ड घ्या लोन. उत्पन्न झालं कमी आणि हप्ते झाले वाढले. माणूस दुःखी झालाय, कष्टी झालाय. मी तुम्हाला सांगतो, ज्याला धर्म कार्य करायचंय त्याने कर्जबाजारी असता कामा नये. जो कर्जमुक्त आहे तोच देवाची, देशाची आणि धर्माची सेवा करू शकतो. ज्याच्या गळ्याला कर्जाची टांगती तलवार आहे तो कायम स्वार्थाचाच विचार करील. तो प्रत्येक ठिकाणी माझा फायदा कसा होईल याचाच विचार करील. लिमिटेड. तर मला बरीच लोक म्हणतात, बापूराव एवढं नाव झालंय तुमचं, 15,000 घेता तुम्ही. म्हटलं हा बाबा बस होतात तेवढे, लय झाले ना 15,000, मला लय झाले. ते म्हणतात का, मी सांगत असतो मला पार्लेजी व्हायचंय भाऊ. पार्लेजी का, गरीबाला परवडला पाहिजे, श्रीमंताला आवडला पाहिजे. पार्लेजीचं ते वैशिष्ट्य का. तुमचं काम आहे जर समाजसेवेचं, तुम्ही प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत, प्रत्येक वस्तीत पण पोहोचले पाहिजे. त्या वस्तीत तुम्ही कधी पोहोचाल, त्या वस्तीला जेव्हा परवडाल तेव्हा पोहोचाल ना. त्या वस्तीला, छोट्यातल्या छोट्या समाजाला आपण उपलब्ध झालो पाहिजे. अशा पद्धतीने काम करावं. गरज आहे त्याची, तेवढं बास होतो, खरंच बास होतं. आणि आज अंबानींसारखे एवढे मोठे प्रॉपर्टी धीश माणसं आहे, थांबले का होते, जास्त पळताय. मी निरीक्षण केलं, पैसा वाढला ना ते इंधन आहे आगीसी हाकाक सुटे, म्हणजे आगीत इंधन टाकल्यावरती जास्त भाडका होतो. तसं माणसंच होतंय. पैसा जास्त वाढला का ते जास्त पळत आहे. म्हणजे कमी पैसे होते तेव्हा ते 12 तास झोपायचं. पैसे वाढले ते म्हटलं रावले काम केलं पाहिजे, 8 तास झोपायला लागलं. अजून पैसे वाढले ते म्हणतो नाही नाही अजून काम केलं पाहिजे. मोठे मोठे उद्योगपती 3 तास झोपताय. म्हणजे मग हे सुधारले का बिघडले. किमान निरोगी आयुष्य जगण्यासाठी 6 तास झोप पाहिजे का नाही. आणि माणसाचं हे सगळं बिघडलं आणि नको त्या हव्यासासाठी तो दुःखी व्हायला लागला. त्याचं आयुष्य कशासाठी खर्च घालू लागला, कर्ज फेडण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी. महाराज म्हटले नाही बाळा, हे धन तुझं नाही, देह तुझा नाहीये, मग तुझं काय. देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. आणि त्यासाठी महाराजांनी काय केलं, जाग करायचं काम केलं. उठा जागेवारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. ते म्हटले अरे बाबा तुम्ही जागे व्हा, तुम्ही जे झोपलेले त्या झोपेतून बाहेर या. देवानं जर कशासाठी तुम्हाला जन्माला घातलंय, तर देवानं जन्माला जे घातलंय ते भजन करण्यासाठी जन्माला घातलंय. आणि मर्यादित आयुष्य दिलेलं आहे, मर्यादित आहे ना टॉक टाइम. बर तो कधी संपणार आहे माहितीये का. आपण काय म्हणतो, वारी 50 वर्षानंतर करू, कीर्तन 50 वर्षानंतर ऐकू. अहो देवाने अशी मेक मारून ठेवलेली आहे भाऊ. आयुष्य तर मर्यादित दिलंय.
पण त्याची मर्यादा कुठपर्यंत आहे कोणालाच माहित नाही ना. जसं आता मोबाईलला सिम कार्डला रिचार्ज केल्यावर ती मर्यादा आपल्याला माहिती आहे, 28 दिवसाचा टॉक टाइम येतो ना. मग ते आपल्याला बरोबर तारीख ध्यानात राहते, बघ त्या तारखेला संपतंय. आणि जरी आपल्या नाही ध्यानात राहिलं, जिओवाली बाई आहेच की तुमचं संपत आलंय रिचार्ज करा सांगायला, ती 3 दिवस बेजार करीत भाऊ, तुमचं संपत आलंय रिचार्ज करा, तुमचं संपत आलंय रिचार्ज करा, जिओवाली बाई. पण आयुष्याचं असं आहे की घास गिळी सत्ता नाही हाती. म्हणजे असा विषय की एखादा म्हटलं बा एवढा घासच खाऊ राहिलो तेवढं खाऊ दे, काळ म्हणते नाही तो टॉक टाइम संपला. क्षणभंगुरा है जय श्रीराम. क्षणभंगुर हे जाय न कळता, घास गिळी सत्ता नाही हाती. घास गिळण्याची सुद्धा सत्ता माणसाच्या हातात नाही. अर्थात कधी त्याचा टॉक टाइम संपल, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. आणि म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. हे बघा, परमार्थ सोबत येणारे आयुष्यात केलेली भक्ती, आयुष्यात केलेली साधना, तीच फक्त सोबत येणारे. आणि म्हणून साधू संतांनी वारंवार जर काय सांगितलं असेल तर तुम्ही तातडी जर कशाची करा तर ती परमार्थाची करा. आणि त्यासाठी फार आटापिटा केला, वाड्या वस्त्या पिंचून काढल्या, लोकांना जाग करायचं काम केलं. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. अरे ते म्हटले ध्यानी रहा श्रीहरीच्या. काळ जातोय, आयुष्य संपतंय, तुम्ही कधी कब सुमिरोगे राम, तुम्ही कधी भजन करणार, कशासाठी जन्माला आलोय, काय करत बसलाय. आणि मग मात्र गावातले जे जाणते लोक होते त्यांनी महाराजांचं ऐकलं आणि ते सुधारले. त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून ठरवलं, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. त्यांनी ठरवून टाकलं की अरे आपल्या वाट्याला प्रपंच आलाय, पण काम करता करता आपण राम सुद्धा स्मरला पाहिजे. म्हणून ती लोक नामस्मरणाला लागली. महाराजांचं ऐकून सुधारली. महाराजांनी सांगितलं नका नका करू नाश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. महाराजांनी उपदेश केला की बाबांनो, असं आयुष्याची नासाडी करू नका, नको त्याच्या मागे जास्त पळू नका, गरजा मर्यादित ठेवा, आयुष्य सुखानं जगा आणि भगवंताचं भजन करण्याला जास्त फोकस करा. काहींना सुधारले. पण गावातले जे कार्यकर्ते होते ना, जे मूळ धर्माचा प्रचार प्रसार करणारे, ते पुन्हा संध्याकाळी महाराजांना भेटायला गेले. तुकाराम महाराजांना म्हटले, महाराज तुम्ही काल गावात आले आणि फार चांगला उपदेश केला. आमच्या गावातले 25% लोक डायरेक्ट सुधारले हो. त्यांना कळालं की आयुष्याचा नासाडी करायची नाही. काम करता करता जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेचकरी योग्य मार्गाने संपत्ती कमवायची आणि जास्त आटापिटा न करता सुखानं समाधानानं भगवंताचं भजन करत करत जागायचं. पण महाराज अजून 75% लोक काही सुधारलेले नाही राव. काय प्रॉब्लेम आहे म्हटले. नाही म्हटले, आमच्या गावातल्या लोकांना आहे ना गर्वच लय आहो. म्हटले लय गर्व आहे, लय गर्व. त्यांना असं उपदेश करून नाही सुधारायचे म्हटले ते. म्हटले मग त्यांना जरा भाव द्यावा लागल, लोणी लावावं लागल त्यांना. भाऊ, अण्णा, दादा, तात्या, भावी तुम्हीच असं म्हणावं लागल. म्हटलं असं काय हरकत नाही. म्हटले बाबा, धर्मकार्य जर पुढे जात असेल आणि लोकांचं कल्याण होत असेल तर जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे आमचं कामच आहे. म्हटले काय हरकत नाही, चला मी येतो उद्या,
उद्या दुसऱ्या दिवशी महाराज आले आणि जे होते ना जरा ॲटिट्यूड वाले अहंकारावाले, हा कोण लय शहाणा आम्हाला लागला अक्कल शिकवायला, महाराज गेले आणि डायरेक्ट त्यांचे पाय धरले आणि पाय धरून म्हटले लागुनिया पाया महाराज गेले तसे पायच धरले, त्या जे छाती फुगवलेले जे होते ॲटिट्यूड मध्ये डायरेक्ट पाय धरले. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तुमच्या पाया पडतो म्हटले, तुम्ही लय मोठी माणसं आहे, मी लय नाजूक माणूस बारीक माणूस, माझं ऐका, तुमच्या पाया पडतो, तुम्ही हातानं टाळी वाजवत जा आणि मुखानं देवाचं नाव घेत जा राव. अहो ते खुश झाले. अरे म्हणे यातला तर यम कापतो ना, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हे तर लय मोठी हस्ती आहे ना म्हटले. अनु रेणू या थोकडा तुका आकाश एवढा, आणि एवढा मोठा माणूस आमच्या पाया पडतो डायरेक्ट. अहो ते असले खुश झाले. ते म्हटले आता माळच घालायची, यांच्याच हातून घालायची. ते भाव दिल्यामुळं जे लय काही बघा काही नावाचे भुकेले राहतात भाऊ, बाकी काही असो. त्यांना इतकं भारी वाटलं, ते माळकरीच झाले. ते म्हटले राव महाराजांनी आपल्याला एवढा मान दिला, भाव दिला, आपण आता नीट वागायचं, अजिबात चुकीचं वागायचं नाही, देवाचं भजन करायचं. सुधारले पुन्हा 25% म्हणजे 50% गाव सुधारलं. आधी उपदेश केला होता, आता पाया पडले, 50% गावात बदल झाला. पुन्हा कार्यकर्ते गेले तुकाराम महाराजांना भेटायला. म्हटले महाराज काल तुम्ही गावात आले, पाया पडून सगळ्यांना सांगितलं, 25% पुन्हा सुधारले. आधी 25% सुधारले होते, आता 25% सुधारले, पण अजून 50% तसेच येऊ नाही सुधारायला तयार राहू, त्यांच्यात बदलच व्हायला तयार नाही. म्हटले आता तुम्ही नका सांगू काय करायचं ते, आता मी करतो काय करायचं ते. काही का असे ना दुखणं, उद्या येतो म्हटले मी. पुन्हा महाराज आले आणि आता उपदेश नाही केला, आता विनंती नाही केली, आता डायरेक्ट लावला. जे वाणीला धार लावली आता, आणि डायरेक्ट सांगितलं की शिंदळीच्यांनो, तुम्हाला मी समजून सांगतोय, किती सांगतोय तरी कळत नाही, पुढे तुम्हाला रडावं लागेल. पुढे शिंदळीचे गावात येतोय मी, किती सांगू तरी ना ऐकती, भटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. तिकडं शांती ब्रह्म एकनाथ महाराज, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनये मुखासी अरे मुडा. शिव्या दिल्या हो, शिव्या दिल्या. मग गावातले जे जे राहिले होते सुधारायचे, ते म्हटले बाबा आता बाबाला चिडले बरं का. आणि असतच महाराज, लातो की भूत आहे ना बातो से नाही मानते. काहींना आहे ना दानका दिल्याशिवाय कळतच नाही. आणि जेव्हा महाराजांनी शिव्या दिल्या, घेतलं ना मग गावातले जे राहिले होते 50%, त्यातले परत लोक काय म्हटले, बाबा नाही नाही महाराजांनी आता शिव्या दिल्या, लय अति झाला आता आपलं, आता आपण बिघडल्यासारखं वागायचं नाही, आता आपण कपाळाला टिळा लावायचा, गळ्यात माळ घालायची, सगळ्यांशी प्रेमानं वागायचं आणि भगवंताचं भजन करायचं आपण सुद्धा. सुधारले हो पुन्हा 25% लोक, म्हणजे अख्ख्या गावातलं 75% गाव सुधारला. तरी 25% राहिलेच बस सुधारायचे. पोरं पुन्हा दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांकडे, महाराज तुम्ही शिव्या दिल्या, आता पुन्हा 25% सुधारले, पण 25% मात्र सुधारलेले नाही. आता मात्र तुकाराम महाराजांनी सगळ्या पोरांना असं समोर बसवून घेतलं. म्हटले बाळांनो, खरं सांगू का,
आमचं काम आहे धर्माचं रक्षण करण्याचं, आमचं ते कर्तव्य आहे धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं. तुम्हाला असं वाटत असेल की मी गावात येऊन कीर्तन करून गेलो म्हणून गावातले 25% लोक सुधारले, तुम्हाला असं वाटत असेल की मी गावात आलो लोकांच्या पाया पडून सांगितलं म्हणून पुन्हा 25% सुधारले, तुम्हाला असं वाटत असेल मी गावात आलो आणि शिव्या देऊन सांगितलं म्हणून 25% सुधारले, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे म्हटले. आणि तुम्हाला जे वाटतंय ना की ते 25% जे शिल्लक राहिले ते पण मी सुधरावेत, तर हा तुमचा गैरसमज आहे म्हटले. नाही, कारण तुम्हाला सांगतो म्हटले, आम्ही जे उपदेश करतो ना तो मेघवृष्टी न्यायानं करतो. उपदेश ही तुका मेघवृष्टीने ऐका. मेघवृष्टीने ऐका आहे की पाऊस जेव्हा पडतो तेव्हा तो असं म्हणतो का खडकावर पडायचं नाही, शेतीतच पडायचं, जिथून पाणी वाहून जाणार आहे तिथं पडायचं नाही, जिथं जिरणार आहे तिथंच पडायचं असं म्हणतो पाऊस? नाही, पाऊस सगळीकडे पडतो, खडकावर पडतोय, आगंदारीत पडतो, शेतात पडतो, पण ज्या ज्या मातीची बीज अंकुरण्याची क्षमता असते तिथंच बीज उगवतात. आपण काय म्हणतो, पावसामुळं उगलं, पावसामुळं उगलं का? मग तर खडकावर पडला होता पाऊस, तिथं का नाही उगलं? अर्थात तुकाराम महाराज म्हटले, बाबा ते जे 25% सुधरत नाहीये आणि 75% जे सुधारले ना त्याला कारण आम्ही नाहीये, आमच्यामुळं नाही झालेलं. ते किती संत प्रामाणिक आहे, ते म्हणाले ते जे 75% लोक सुधारले ना त्याच्या मागे थोडं वैज्ञानिक कारण आहे, आणि ते वैज्ञानिक कारण जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात आपुलिया हिताचो आपुलिया हिताचो आपुलिया हिताचो आपुलिया हिताचो
गुणसूत्र ते म्हटले, हे भगवत भक्त जे जन्माला येतात किंवा समाजात जी चांगली माणसं जन्माला येतात ना, ती उगीच नाहीयेत. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अहो कुळ पवित्र असावं लागतं. कुळ शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर त्या बीजापासून निर्माण होणारा वृक्ष आणि त्या वृक्षाला लागणारी फळं ही मधुर असतात. लावली बाबुळण म्हणते आंबे कधी येते? बाबळीच्या झाडाला आंबे येणार आहे गाव? बीज बोय बबुल का आम कहा से खाय. अहो लावलेली जर बाबुळ असेल तर तिला आंबे नाही येऊ शकत. हा तुम्ही रोवलेली जर गोड कोय असेल आंब्याची तर त्याच्यापासून निर्माण होणारं झाड आणि त्याला लागणारी फळं ही आंब्याचीच असणार. म्हणजे तुम्ही काय पेरलंय ते उगवणार आहे. मी फार सोपं करतो आता, जास्त अवघड करत नाही. दोन 2024 मध्ये एखादा माणूस जर आजारी पडला, त्याला एखादा विशिष्ट आजार झाला आणि तो जर डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर हल्ली त्याला काही प्रश्न विचारायला लागले. डॉक्टर त्या पेशंटला म्हणतात, का हो हा आजार तुमच्या घराण्यात अगोदर कोणाला होता का? ते पेशंट जर म्हटलं ना, नाही हो आमच्या घराण्यात कोणालाच हा आजार नव्हता, हो मलाच झाला, ते डॉक्टर इतकं खुश होता. अहो मग काळजी कायला करता? मैं हो ना, मी आहे की. मी तुम्हाला फक्त जेवढं ट्रीटमेंट आता करणार आहे तेवढी तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही 99% बरं करायची जबाबदारी माझी, काळजी करू नका. डॉक्टर खुश होतात, त्याच्यावर उपचार सुरू करतात. पण चुकून पेशंट जर असं म्हटलं की डॉक्टर साहेब हा आजार आमच्या आजोबाला पण होता राव, किंवा आमच्या आजीला पण होता राव, किंवा आमच्या पंजोबाला होता राव, आणि मला पण झालाय, ते डॉक्टर तोंड छोटं करतं. ओ आय सी. ते डॉक्टर म्हणतंय हो का? हे बघा म्हणते ते डॉक्टर पेशंटला काय म्हणतात माहितीये का? हे बघा मी तुमच्यावर उपचार करतो पण मी तुम्हाला खात्री देऊ शकत नाही तुम्ही बरे व्हालच म्हणून. का हो डॉक्टर? त्याचं कारण असं आहे की हा आजार जो तुमच्यापर्यंत आलाय तो अनुवंशिकतेने आलाय, पिढ्यानुपिढ्या संक्रमित होत 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 तो आजार तुमच्यापर्यंत आलाय. म्हणजे ही अनुवंशिक आजार आहे तुमच्या घराण्यात. माझा मुद्दा असा आहे की रोग जर अनुवंशिकतेने येऊ शकतो तर संस्कार सुद्धा अनुवंशिकतेनेच येतात. संस्कार जे असतात ना पिढ्यानुपिढ्यांचे, ते अनुवंश कोणत्या तरी पिढीत ते पुन्हा उद्भवतात. म्हणजे जुनी जी लोक होती आपली
ते काय बघायचे? रूप बघत नव्हते, कुळ बघायचे. कुळ आठवतंय का तुम्हाला? कुळ बघायचे. म्हणजे मोठी दाटी माणसं संध्याकाळच्या वेळी घरी यायचे, पोरांना म्हणायचे तो जमलं रे, जमलं रे. म्हणजे व्हॉट्सअपला फोटो नाही, व्हिडिओ नाही, काय नाही, जमलं रे. ते म्हणायचं बरं अण्णा जमलं तर जमलं. का? त्या पोरालाही माहित असायचं आमचा बाप रूप पाहणार नाही, आमचा बाप कुळाचे गुण पाहिले. आणि ते गुणसूत्र बघून लग्न व्हायचे पूर्वी. म्हणजे पाहुणे पाहायला गेल्यावर सुद्धा मुलीला काय विचारायचं? तो मामाचं नाव काय? काय नांदायला पाठवायचंय का पोरगा तो तिकडं मामाच्या घरी तिच्या? का बरं मामाचं नाव विचारायचे? त्यामागे हेतू असा असायचा की या मुलीमध्ये मातृवंशाकडून आलेले गुणसूत्र कसे काय ती माहिती घ्यायची. आणि ते मामाचं आडनाव विचारल्याशिवाय, मामाचं गाव विचारल्याशिवाय कळायचं नाही. म्हणजे काय पूर्वीची लोक कुळ बघत होते. आता काय म्हणतात पोरं कॉलेजमध्ये मला ती आवडली, म्हणजे रूप पाहिलं, अहो 1.5 महिन्यात तिला दुसरा आवडला, गेली ना ती काल राहिली. म्हणजे तुम्ही जर रूपाच्या मागे पळाल तर पदरात धोंडाचे, पण गुणाचे पूजक व्हाल. आणि तुकाराम महाराजांनी जाहीर सांगितलं की जी तुम्हाला सज्जन पिढी दिसते ते उगीच होत नाही हो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, किंवा बहुता सुकृताची जोडी आहे. का सगळं गाव कीर्तनाला येत नाही? का सगळं गाव प्रवचनाला येत नाही? का सगळ्यांना वाटत नाही की बापाचं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं अशा पद्धतीने धर्म कीर्तन व्हावं? कारण आहे की सुकृत ती कमी पडतात. आणि ही तुकाराम महाराज जाहीरपणे सांगतात की हिताच्या ठिकाणी जर पोरं जागृत असली, हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचं चिंतन करणारी जर पिढी जागृत असेल तर एकच म्हटलं, एक त्याच्या मागे विधान आहे, धन्य माता पिता तयाची या, त्यांच्या आई बापच धन्य आहे त्यांनी. आणि हे बघा पिढी वाह्यात निघाल्यावर शिव्या सुद्धा कोणाला दिल्याय? तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. बर महाराजच देतात असं नाही. आता समजा जाता जाता रस्त्यात एखादा दारू पिऊन पडलेला असलं, गावातली लोक तिथून पास होताना काय म्हणतात माहितीये का? कोणाच्या घरातले रे हे? आता पेलो कोण? पोरग. गेलं कोणावर? घराण्यावर. कोणाच्या घरातले रे कार्ट? म्हणजे घराण्यावर गेलं का नाही? डायरेक्ट गेलं ना घराण्यावर. मग मला मुद्दा असा सांगायचा आहे, माय बापांनो, आपण गृहस्थाश्रमातील जी माणसं आहे, आपल्या तुमचं आमचं सगळ्यांचं भवितव्य जर कशावर अवलंबून आहे ते पुढच्या पिढीवर अवलंबून आहे. आम्ही आमच्या पुढच्या पिढीवर जर चांगले संस्कार केले तर आमचं नाव चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात घेतलं जाईल. आणि चुकून जर आम्ही आमच्या पुढच्या पिढीवर जर संस्कार करायला विसरून गेलो तर पुढची पिढी नाव खराब केल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येक मुलगा असू द्या मुलगी असू द्या, शेवटी आई बापाचं पाहतात. मी पुण्यात होतो कीर्तनाला आणि कोंडून ठेवला होता त्यांनी, त्यांचा 3 वर्षाचा पोरगा डायरेक्ट कोंडून ठेवला होता घरात. मी गेलो घरात, त्याला कळालं कोणतरी आलंय नवीन, ते जोरात दरवाजा वाजवायला, ओ काका आम्हाला बाहेर काढायला लावा. मी म्हटलं का हो कोंडलं त्याला? नाही म्हणे त्याला बाहेर काढलं तर आमची इज्जत जाईल. म्हटलं का? नाही नाही नका राहू द्या, तो आताची बारा आहे. म्हटलं का? अहो काय नाही. म्हटलं महाराज 2-4 दिवसापूर्वी तिचे माझे थोडे भांडणं झाले, रागाच्या भरात मी तिला एकदाच माकड तोंडे म्हटलो आणि त्याने ऐकलं. आणि त्याने ऐकल्यापासून तो आम्हाला दोघांना माकड तोंड्याच म्हणतोय आणि भेटल त्याला माकड तोंड्या म्हणतोय. आणि चुकून त्याला बाहेर काढलं आणि तुम्हाला जर तो माकड तोंड्या म्हटलं तर आमचं काय इज्जत राहील? त्यामुळे त्याला म्हणजे काय की मुलं एथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती. म्हणून गृहस्थाश्रमातली तुमची आमची सर्वात मोठी जबाबदारी काय तर संतती सबसे बडी संपत्ती आहे. आपली जी संतती आहे ना हीच आपली संपत्ती आहे. आपण वेगळ्या संपत्तीच्या मागे पळत राहतो आणि संतती नावाच्या संपत्तीकडे आपलं दुर्लक्ष होतो. आणि मग हाताबाहेर गेल्यावर लोक आम्हाला म्हणतात यांना आळंदीला नेता का? अहो ते आळंदीचे आमचे महाराज लोक बिघडविल ना आता. हा ना, पार हातातून केसेस गेल्यावर मग म्हणतात आता तिकडचे बिघडवायचे का आमचे? बरं चाललंय संप्रदायाचं काम, चालू द्या. बिघडलेले तिकडे गेल्यावर तिकडं कुटाने करून येतात मग परत. पुन्हा लोक म्हणतात वारकरी बिघडले. वारकरी नाही बिघडले, बिघडलेल्यांनी माळा घातल्या.
असं अडचण होऊन जाते. आणि म्हणून ओली जी काठी असते माझ्या मायबापानं, तिला आपण पाहिजे तसा आकार देऊ शकतो, तिच्यावर पाहिजे तसे आपण संस्कार करू शकतो. आणि ती योग्य वेळ जी असते ती लहान वयातली असते. बघा कैलासवासी आपले भिवा काका जे आहे, सामान्य, अत्यंत सामान्य. मला दादांनी सांगितलं की फारसं शिक्षण पण नव्हतं त्यांचं झालेलं, पण शेतीची एक आवड होती. वाडवडिलांनी एवढंच शिकवलेलं होतं की बाळा, कष्टाने खायचं बा, कष्टाने कमवायचं, घामाचं मिळवायचं. आणि म्हणून कधी अनितीचा पैसा घरात येऊ दिला नाही. नीतिमत्तेनं, कष्टानं, घाम गाळून आपल्या प्रारब्ध देवाने जे दिलेलं आहे ना, तो आपल्याला मिळवायचं. या भावनेने कैलासवासी भिवा काका अर्थात भिवा दादा कृष्णा सोमवंशी यांनी अत्यंत परिश्रम घेतले, अत्यंत कष्ट घेतले. या काळ्या आईला हिरवा शालू नेसवायचं काम केलं. शेजारी धरण आहे बरोबर ना, तर पाण्याची उपलब्धता झाली. पण त्या शेतीमध्ये मेहनत घेत असताना गावातला सप्ताह असेल, गावातली यात्रा असेल, इतर मान्यवर भाऊबांधांचे कार्यक्रम असतील, त्यात कैलासवासी भिवा काका सगळ्यांच्या अगोदर उपस्थित राहिले. गावातील सामाजिक बांधिलकी जोपासण्यामध्ये कायम ते तत्पर अशा प्रकारचे राहिले. आणि अशा पद्धतीने समाज मन जिंकत असताना एकुलता एक मुलगा आहे बा, एकुलता एक, श्री नामदेवराव भिवाजी सोमवंशी. नामदेव दादा ते एकुलते एक, बहिणी आहेत त्यांना. पण दादांनी सुद्धा वडिलांनी ज्या पद्धतीने शेती केली, तोच शेतीचा वारसा पुढे सांभाळत असताना ज्या पद्धतीने कैलासवासी भिवा काकांचा एक मनोदय असायचा की आपलं घर सांभाळता सांभाळता समाजाचंही आपण देणं लागतो, म्हणून समाजाशी नाळ तुटू द्यायची नाही, तोच आदर्श आमचे सन्माननीय नामदेव दादा यांनी उचलला. आणि ते देखील आज पाहुणे रावळे असतील, गावातले भाऊबंध असतील, मित्र परिवार असेल, यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहे. आज ठरवलं असतं त्यांनी हे प्रथम पुण्यस्मरण छोटेखानी करून घ्यायचंय, रस्त्याची फार मोठी हानी झालेली आहे, करता आलं असतं. पण वाडवडिलांचे संस्कार होते की दिल्यानं वाढतं, तपेविनं दैवत आणि दिल्याविनं प्राप्त, दिल्याशिवाय प्राप्त होत नाही. आणि म्हणून काय त्यांचे अगणित उपकार आहे महाराज. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, काय त्यांच्यापेक्षा मोठा असू शकतं, ज्यांनी आयुष्याची सगळी पुंजी आपल्या स्वाधीन केली आणि इथं अखेरचा श्वास घेतला. त्या आई वडिलांचे नैमित्तिक कर्म हे यथा योग्य पार पाडले पाहिजे, म्हणून ज्ञानदान झालं पाहिजे, अन्नदान झालं पाहिजे, आणि तिकडं ब्रह्मवृंदांनी विधी सुद्धा केला. म्हणजे असा त्रिवेणी अशा प्रकारचा हा कार्यक्रम श्री नामदेव दादा सोमवंशी यांनी घेतला. नामदेव दादांचे चिरंजीव अर्थात कैलासवासी भिवा काकांचे नातू सन्माननीय श्री प्रशांत नामदेवराव सोमवंशी, हे पोरगा मात्र अभ्यास केला, स्पर्धा परीक्षा दिल्या, वज्रमूठ बांधली की एक शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्र प्रशासनामध्ये का कार्यरत होऊ शकत नाही, आणि म्हणून वज्रमूठ बांधून अभ्यास केला. पाहिजे त्या सगळ्या परीक्षा देऊन महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आमचे सन्माननीय प्रशांत दादा सहभागी झाले. आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम करत असताना समाजाच्या अडचणी सोडवण्याचं काम करताय, गरिबांना धीर देण्याचं काम करताय, आणि सदरक्षणाय खल निग्रहनाय, सत्याचं रक्षण करायचं, सज्जनांचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचा कार्यक्रम वाजवायचा, या पद्धतीचं भारतीय आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद घेऊन आमचे प्रशांत दादा चांगल्या पद्धतीने काम करताय. दादांच्या काकांच्या पत्नी श्रीमती शीनाबाई भिवा सोमवंशी, त्याचप्रमाणे त्यांची कन्या सौभाग्यवती बेबीताई खंडू कोल्हे, त्यांची दुसरी कन्या सौभाग्यवती चंद्रकला राजाराम पवार, त्यांची नात सौभाग्यवती रुपाली किरण पगार, नातसून सौभाग्यवती अंकिता प्रशांत सोमवंशी. या सगळ्या सोमवंशी परिवार असेल, पवार परिवार असेल, पगार परिवार असेल, कोल्हे परिवार असेल, या सगळ्यांनी एकत्रित येऊन आज या प्रथम पुण्यस्मरणाचं फार देखणं सुंदर असं नियोजन आजच्या या तिथीला केलं. मी सोमवंशी परिवारासाठी
भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की कैलासवासी भिवा काकांनी ज्या पद्धतीने देव देश आणि धर्माची सेवा करत असताना आपल्या कुळाचा कुळाचार सोडला नाही, तो कुळाचार पुढच्या काळात या सोमवंशी परिवारानं सातत्यानं टिकवो. आणि या पोरांची जिद्द होती की काकांना नव्या घरात राहायला न्यायचं. कायम साध्या घरात आयुष्य घालवलं, पण शेवटचे 8 ते 10 महिने साधारणपणे काका नव्या बांगल्यामध्ये राहायला आले. आणि मला वाटतं ह्या परिवाराच्या दृष्टीने ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे की काय बापाचं स्वप्न राहतं, पुढच्या पिढीने एक चांगलं घर बांधावं, किमान 100 वर्ष टिकेल असं एक घर बांधावं, ही प्रत्येक बापाची इच्छा असते. आणि या मंडळींनी काकांची ती सुद्धा इच्छा, भिवा काकांची ती इच्छा पूर्ण करून दाखवली. आणि शेवटचा काळ हा नव्या घरामध्ये भिवा काकांनी घालवला. ही अत्यंत जमेची बाब, म्हणजे समाधानाने गेले, ते खुश होऊन गेले. त्यांना चिंता नव्हती की आता पुढच्या पिढीचं काय होईल, माझ्या पोरींचं काय होईल, माझ्या नातवांचं काय होईल. नाही, सगळे वेल सेटल झाले, व्यवस्थित आपापल्या मार्गी लागले. आणि मग खऱ्या अर्थानं काकांनी अखेरचा श्वास घेतला. पारमार्थिक होते, धार्मिक होते, सदाचरणी होते आणि नीतिमत्तेनं प्रपंच करणारे होते. अशा पद्धतीचे काका आज कीर्तनाच्या निमित्तानं ज्यांची अत्यंत गोड अशी गायन साथ लाभली असे हरिभक्तीपरायण भजन सम्राट अक्षयजी महाराज वाघ, आपले मनापासून धन्यवाद. अत्यंत गोड गाळा आहे महाराजांचा. भजन सम्राट आमचे सोपानजी महाराज खैरनार, अत्यंत मधुर गायन आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आपण ज्ञानेश्वर मेश्राम माऊलींचं भजन ऐकत राहा. अजून तुम्हाला फार गोड दिवस येणार आहे पुढे चालून तुमची ना अपेक्षा करतील लोक. इतकं गोड आमचे सोपान महाराज गातात, आमचे अक्षय महाराज वाघ फार गोड गातात. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. भजन सम्राट आमचे विजयजी महाराज सोमवंशी गावकरी आहे, या गावचे रत्न वारकरी संप्रदायाचं वैभव आमचे विजय महाराज सोमवंशी, आपले धन्यवाद. मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज क्षीरसागर, आपले मनापासून धन्यवाद. विनेकरी महाराज, टाळकरी मंडळी, दोनही चोपदार महाराज, पंचक्रोशीतील सगळं भजनी मंडळ, महाराष्ट्रात खडक ओझरची वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पूरक पोषक असणारी आमची काळूबाळू साऊंड सिस्टीम, काळूबाळू साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जीव ओतून काम करतात, सेकंदावर लक्ष ठेवतात, काय कमी काय जास्त, आणि असे आमचे काळूबाळू साऊंड सिस्टीम, त्यांचे धन्यवाद. व्हिडिओ शूटिंग साठी उपस्थित असणारे, काय नाव आहे, राहुल दादा, व्हिडिओ शूटिंग साठी उपस्थित असणारे आमचे राहुल दादा, त्यांचे धन्यवाद. ज्यांच्यामुळे आज इकडे येण्याचा योग आला असं आमच्या वारकरी संप्रदायातील युवा पिढीतील एक अत्यंत चांगलं सुसंस्कृत व कीर्तनकारांवर कलाकारांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे दीक्षी गावचे आमचे राकेश भाऊ चौधरी. फार चांगल्या पद्धतीने तरुणांचं एक संघटन त्यांनी गावामध्ये सुद्धा उभं केलंय. आज गावातले सुद्धा बऱ्याचशा राजकीय हालचाली या राकेश भाऊंपासून सुरू होतात, राकेश भाऊंपाशी येऊन थांबतात. असे आमचे राकेश भाऊ चौधरी, त्यांनी या कार्यक्रमासाठी सांगितलं, मला प्रशांत दादा डॉक्टरने सांगितलं होतं 3-4 दिवस अजिबात कीर्तन करायचे नाही. पण म्हटलं भाऊ, मला डॉक्टरचं ऐकून जमणार नाही, मला संतांचंच ऐकावं लागेल. कीर्तन चांग होय अंग हरिरू ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. बाबा, कीर्तनात जर मेलेली माणसं जिवंत झालेली आहे तर जिवंत माणसं कीर्तनात बरे होऊ शकतात. आणि म्हणून मी नाही ते नको म्हटलं. डॉक्टर म्हटलं आम्हाला आमची कामं करू द्या आणि सप्ताहातलं करता येतं, पण वर्ष श्राद्धाचा जो कार्यक्रम आहे हा शेवटी एक अपेक्षा राहते त्या परिवाराला. आणि तिथं जर आपण चांगल्या भाजीत अशा पद्धतीने घाण केली तर मग ते कुठेतरी संप्रदायाला न शोभणार असतं. म्हणून आलो आपण अत्यंत शांत चित्तानं कीर्तन श्रवण केलं. त्याबद्दल माता भगिनी असतील, इकडे वारकरी संप्रदायातील, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील मोठी मोठी माणसं असतात, हो, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते असतात. आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. उद्योगपती, व्यावसायिक, शेतकरी, आपल्या सगळ्या मान्यवरांच्या चरणी नतमस्तक होतो. शेवटी पुढची पिढी घडवणं हे महत्वाचं आहे. ती घडवली तर मग तुकाराम महाराज आपल्या बाबतीत काय बोलू शकतात. आपुलिया हिता जो असे जागता
धन्य माता पिता. तुकाराम महाराज म्हणतात बाबा त्याचं कौतुक नाही, त्याच्या आई बापाचं कौतुक केलं पाहिजे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की अशा चांगल्या पिढीचे आई बाप, अशी चांगली पिढी जर मला कुठं भेटली ना तर मी त्यांची सेवा करील. आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य जर मला प्राप्त झालं तर माझ्या भाग्याला पारावार उरणार नाही. शेवटचं तुका म्हणे माझ तुका म्हणे माऊली ज्ञानराज